श्रीराम. आपण 19व्या दशकातील 7वा समास यत्न निरूपण याचं चिंतन करत आहोत. श्रोतेहो, हे आपलाच निरूपण क्रमांक 746. आपण या समासामधून एका महंताला हे सद्गुरुपद प्राप्त करण्यासाठी, या समाजाला भगवत सन्मुख करण्यासाठी किती किमान अर्हतांना पार करून जावं लागतं, त्याची जणू काही एक यादी या समासातून समजून घेत आहोत. समर्थांनी कालच्या टप्प्यावरती आपल्याला या महंताच्या अंतरंगामध्ये हरिकथा, निरूपण आणि त्याचबरोबर येणाऱ्या लोकसंघटनेमध्ये जी संवादाची चातुर्य कला हवी याचा उहापोह आपल्याला सांगितला. समर्थांनी आणखीन एक मोठी सूत्रांची यादी या महंताच्या दृष्टीने किमान अर्हता या सदनामध्ये आपल्यासमोर ठेवायला सुरुवात केली आहे. परंतु त्याआधी मला पु ल देशपांडेंचं असामी असामी ही जी त्यांची कादंबरी आहे, त्यामध्ये त्यांनी एक सुरुवातीला स्वतःची व्यक्तिरेखा काय असावी अशा दृष्टीने एक सुंदर स्वतःचा बायोडेटा तयार केलेला आहे. त्यामध्ये त्यांना एकदा विचारलंय की तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये काय व्हायला आवडेल. यावरती त्यांनी अगदी लगेच उत्तर दिलं की कुठल्या तरी मठाचा मठपती होऊन, बुवा होऊन जगायला मला आवडेल. अर्थात पु ल देशपांडेंचा स्वभाव मिश्किल आहे आणि त्यामुळं त्यांनी त्यांची त्या मिश्किल शैलीमध्ये त्याचं उत्तर दिलं. परंतु खरोखर आजच्या काळामध्ये वस्तुस्थिती जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की ज्याला जीवनामध्ये आता काहीच करता येत नाहीये, तर आता आपण कुठंतरी मठाधीश व्हावं, कुठला तरी मठ काढावा, कारण लोकांच्या भावनांशी खेळणं हा सगळ्यात सोपा बिनभांडवली धंदा आहे. अशा दृष्टीने लोक अनेक मठ उभारतात. अर्थात ही वाक्य जरी झणझणीत अंजनासारखी असली तरी ऐकून घ्यावीच लागतील, कारण की काळाची गरज आहे की मला आता काहीच करता येत नाही, म्हणून मी ह्या परमार्थामध्ये आता कुणीतरी बुवा होतोय, कुणीतरी मठपती होतोय. ही मठाधिपतीची किमान अर्हता असूच शकत नाही. किंबहुना एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ असेल, किंवा मी तर त्यापेक्षाही म्हणेन की एखाद्या राष्ट्राचा मुख्य पंतप्रधान असेल, त्याला जेवढी किमान अर्हता त्या संघटनेला चालवण्यासाठी लागते, कदाचित काकणभर जास्तच अर्हता एखाद्या मठाधिपतीला, एखाद्या सद्गुरूला आपल्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. तो ज्ञानी हवा, तो प्रयत्नशील हवा आणि या सर्व गोष्टींच्या आधाराने अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने, तपश्चर्येने तो समाज मनामध्ये प्रगटला हवा. अन्यथा ही पावन परमार्थाची परंपरा अशा भोंदू लोकांच्या पायी आपण एक प्रकारे कलुषित करून बसू. समर्थांचे देखील विचार तेवढेच स्पष्ट ते या समासामध्ये आपल्याला समजावून सांगतायत. समर्थ म्हणतात की तुम्हाला काय वाटतं, हा महंत म्हणजे हे कोणाही येडागबाळ्याचं काम आहे का? अहो, ज्याला स्वतःचा प्रपंच नीट करता येत नाही, जो एक प्रकारे आपल्या प्रपंचामध्ये 4 लोकांचा संसार नीट चालवू शकत नाही, तो मनुष्य महंत होण्याच्या खरंच पात्रतेचा असू शकतो का? समर्थ त्यासाठी स्पष्टपणे प्रश्न विचारतात. आपणासी बरे पोहता नये, लोक बुडवायाचे कोण कार्य, गोडी आवडी वाया जाये, विकल्पची अवघा. तुम्हाला स्वतःला नीट धड पोहता येत नाही, तुम्ही लोकांना या भवसागरामधून काय बाहेर काढणार? तुम्ही त्यासाठी स्वतः संपूर्णपणे तयार असणं गरजेचं आहे. आणि एक सांगू का, हा जो महंतपणा, ही जी मठाधिपतीची भूमिका तुम्ही सादर करायला जाणार आहात, ही अत्यंत अवघड अशी भूमिका आहे. यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे दांभिकता ठेवून स्वतःला झाकून जरी राहिला तर ते फार काळ टिकू शकणार नाहीये. समर्थ या महंतपदाला लागणाऱ्या उत्तम गुणाची चर्चा 18व्या ओळीमध्ये सांगताना म्हणतात, मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटपतो, अरबी फिरवणार तो कैसा असावा. त्या काळामध्ये घोड्यांवरून लोक सवार व्हायचे, त्यामुळे समर्थांनी घोड्याचंच उदाहरण आपल्यासमोर ठेवलंय की एखादा घोडा
हळूवारपणे चालतो, त्याच्यावरती तर कोणीही बसून जाईल, कोणी त्या घोड्याला अगदी अंजारून गोंजारून चालवत राहील. परंतु अरबी घोडे असतात, ते मोठे खट्याळ असतात. अरबी घोड्यावरून श्री महाराजांची पुन्हा आठवण आली की इंदोरला महाराजांना अरबी घोडा त्या काळी एका सावकाराने इंदोरमध्ये आल्यानंतर वापरण्यासाठी दिला होता. अत्यंत खट्याळ परंतु प्रचंड शक्तिशाली असा तो घोडा ज्यावेळेला श्री महाराज इंदोर सोडायला लागले तेव्हा पुन्हा तबेल्यात आणून बांधताना महाराजांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. निघतो बरं आम्ही आता, असं म्हणता क्षणी त्या घोड्याच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अहो, श्री महाराजांचा जो बत्ताशा घोडा होता ना गोंदवल्यामध्ये, तो तर घोडा इतका अवघड, इतका खट्याळ की महाराज सोडून जर कोणी जरी त्याच्यावरती बसलं तर जणू काही एक प्रकारे त्याला तो उधळून पाडून टाकायचा. महाराज सोडून त्याला कोणीही स्पर्श केलेलं आवडायचं नाही. अशा या घोड्याचं उदाहरण या महाराजांनी या ओवीच्या आधाराने अंतःकरणामध्ये प्रगट केलं. खरं समर्थांना या उदाहरणातून काय सांगायचंय की परमार्थाची गादी, हे महंतपण, हे सद्गुरूपण म्हणजे अरबी घोडा चालवण्यासारखं आहे. सामान्य व्यवहार करून, नोकरी धंदा करून आपला प्रपंच चालवणं, चार चौघांचं पोट भरणं, हे तर साधे घोडं चालवण्यासारखे आहेत. म्हणजे अरबी घोडा चालवण्याची ज्याला हातोटी आहे तोच या परमार्थाच्या प्रांतामध्ये महंत होऊ शकतो. आणखी एक सहज विचारधारेमध्ये रामचरितमानसमधला प्रसंग आला की जेव्हा सीतेचं आणि रामाचा विवाहाचा जो उल्लेख बालकांडामध्ये तुलसीदासांनी केलाय, त्यामध्ये प्रभू रामचंद्र वरातीमध्ये ज्या घोड्यावरून जात आहेत त्या घोड्याला अनेक निष्णात लोक चालवू शकत नाहीत, परंतु प्रभू रामचंद्र त्याला नाचवत होते असा तुलसीदासांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे या संसार रूपी गोष्टींमध्ये जो त्याच्यावरती स्वार झाल्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे त्याला नाचवू शकतो तो खरा समर्थ असतो. तो खऱ्या दृष्टीने या प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी सक्षम असतो. त्यामुळे या किमान अर्हता या खरोखर जीवनामध्ये प्रत्येकालाच प्राप्त होतील असं नाही. आपण आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करून आपण या परमार्थाच्या प्रांतामध्ये आपल्याकडे हे महंतपण घ्यावं. श्री महाराज या महंताचं एक अतिशय छान लक्षण सांगायचंय. महाराज म्हणायचे, माझ्यावर कृपा करा पण कोणी बुवा होण्याच्या नादी लागू नका. महाराजांचं वाक्य आहे, कोणी बुवा होण्याच्या नादी लागू नका. का? कारण बुवा होण्यासाठी आपल्या स्वतःचा स्वार्थ पूर्णपणे जाळून टाकायला हवा. आणि आम्ही महंत होतो कारण आम्हाला प्रपंचामध्ये आमच्या इच्छा पूर्ण करता आल्या नाहीत. म्हणून मग या महंत पदावरून आम्ही आमच्या इच्छा जर पूर्ण करत असू तर इथं आमचा स्वार्थ जळाला कुठं आहे. श्री महाराजांच्याच या उदाहरणाचं समर्थांच्या दासबोधामध्ये समर्थ माऊली आपल्याला अतिशय सुंदर वर्णन 8व्या ओवीमध्ये सांगते बघा. आशाबद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची भणभण बंद नाही. जो महंत आशाळभूत आहे, आशाळभूत म्हणजे जो या जगाकडून आपल्याला सुख मिळावं, सांसारिक गोष्टींचा आनंद मिळावा यासाठी एक प्रकारे आशाळभूत होणे बघत आहे. आणि त्या गादीवरती वस्त्र तर चांगली संताची परिधान करतोय परंतु आचार भ्रष्ट आहे. आणि इतकं असून चातुर्यहीन देखील तो आहे. अशा महंताने उगीचच स्वतःभोवती या कटकटी निर्माण करून घेऊ नयेत. कारण की हे त्याचं चाललेलं एक प्रकारचं काम, यामध्ये कुठल्याही पद्धतीने तो उत्तीर्ण होऊ शकणार नाहीये. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती, सुख कैसे. आपण बघतोच वर्तमानपत्रामध्ये अनेक मीडियामधून चर्चा चाललेली असती भोंदू साधूंची, त्यांच्यावरती चाललेल्या पोलीस कंप्लेंट, त्यांच्या मागे लागलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कटकटी. समर्थांनी 16व्या शतकामध्ये लिहून ठेवले की ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती. क्षणोक्षणी पदोपदी त्यांच्या मागे कष्ट लागतात. अहो, ज्या परमार्थाचा स्वांत सुखाय हा प्रांत आहे, जिथं केवळ आत्मानंद आहे, अशा ठिकाणी केवळ आशाळभूतपणामुळं
केवळ जगाकडून सुख मिळावं या स्वार्थी भावनेमुळं जे महंत या गादीवर बसून ढोंग करतात ते सतत कष्टी होतातच, परंतु त्यांच्याबरोबरच्या संगतीचे लोक देखील कसे आनंदी करू शकतील? जर तो स्वतः महंतच कष्टी आहे तर सोबची लोक देखील अत्यंत कष्टी होणार, यात शंकाच नाही. त्यामुळं महंताने सगळ्यात प्रथम काय केलं पाहिजे, हे एक अतिशय महत्वाचं सूत्र समर्थ आपल्याला सांगतात आणि जे माझ्या सद्गुरूच्या जीवनामध्ये मला अत्यंत प्रकर्षाने दिसतं ते म्हणजे मला काहीच नको, काहीच नको. मला तुमचे हार तुरे नकोत, लाडू पेढे नको, तुमच्या टाळ्या नको, तुमचे सत्कार नको, तुमची बिदागी नको, मला कुठलंही सुख नको. ही जी निस्पृहता आहे, या निस्पृहतेमध्ये महंताने जगायला शिकणं हा त्याचा अभ्यास आहे. मला काहीच नको, ही ज्याची भूमिका स्थिर झालेली आहे, त्याला स्वाभाविकपणे आपल्या जीवनामध्ये आत्मानुसंधान सांभाळता येतं. परलोकी वास करावा, समुदाव उगाच पहावा, मागण्याचा तगादा न लवावा काही एक. आपण बहुजनांमध्ये राहत आहोत. बहुजन आपल्या भोवती आहे ते सामान्य प्रापंचिक आहे. आपण एखादी गोष्ट त्यांना मागितली तर ते पुरवणार, यात काही शंकाच नाही. कारण की सामान्य प्रापंचिक नेहमी आपल्याच पातळीवरून विचार करतो की अरे त्यांना देखील लागतच असणार ना, त्यांना देखील पैसा हवा, त्यांना देखील गोडधोड खावंसं वाटतच असणार ना, तो त्याच्या पद्धतीनेच विचार करणार. परंतु जसं आपण अनोळखी लोकांमध्ये कोणाशी ओळख नसताना जसं लोकांकडे केवळ बघत राहतो, त्यांच्याशी आपला काही संबंध नसल्यामुळे आपण उगीचच प्रापंचिक गोष्टी बडबडायला जात नाही किंवा उगीचच कोणाला काही मागत नाही, त्याप्रमाणे महंताने बहुजन समाजामध्ये राहावं, पण सगळ्यांपासून सारख्या अंतरावरती राहावं. बघा, समुदाव उगाच पहावा. नुसतं अनोळखी लोकांसारखं त्याची दृष्टी या बहुजनांवरती फिरत असावी. त्यामध्ये त्याला कोणीच ओळखीचं नसल्यामुळं मागायचंय कोणाकडं, मागण्याचा तगादा न लवावा काही एक. काहीच मागू नये, कुठलीच गोष्ट मागू नये. अवघड आहे की नाही? खरोखर या साधू पुरुषांनी जी तपश्चर्या केलेली आहे ती आजच्या काळामध्ये जे जे कोणी महंत या दासबोधाचा अभ्यास करत असतील किंवा जे जे कोणी या परमार्थाच्या प्रांतामध्ये सद्गुरू होण्याच्या इच्छेने कार्य करत असतील, त्यांनी हे अत्यंत मनापासून आवर्जून अभ्यासावं. असा हा यज्ञ निरूपणाचा समास आहे की काहीच मागायचं नाही. मला तुमच्याकडून पैसा नको, सुख नको, अन्नधान्य नको, मला काहीच नको. असा जो निस्पृह झालाय, मग आपल्याला असं वाटेल की अरे ह्या जगणार कसे? यासाठी परलोकी वास करावा. आपल्यासाठी परलोक कोण आहे? आपला राम आहे. आपण आपल्या रामाच्या भरोश्यावरती जगायला शिकावं. आम्ही खरोखर हे शब्द नुसते बोलून गुळगुळीत करतो, पण मला तुमच्याकडून काही नको, दिल तर माझा राम दिल, या भूमिकेवरती जो स्थिरावलेला आहे ना, त्याने खरोखर जगाची आशा सोडली तर रामाचं कार्य त्याच्या जीवनामध्ये कसं चालतं याचं त्याला अगदी स्वतःच्या अनुभवाने या गोष्टी त्याला जाणता येतील. आपल्याला काय लागतं जीवन जगायला? एका महंताने स्वतः विचार करून बघावा की आपण या व्यासगादीवर का बसलेलो आहोत, ही भगवी वस्त्र आपण का परिधान केलेली आहेत. आपल्याला या समाजाकडून काही अपेक्षा होत्या म्हणून आपण हे परिधान केलेलं आहे का? अर्थातच नाही. मला माझ्या जीवनामध्ये हे रामाने दिलेलं कार्य आहे आणि माझ्या स्वतःच्या गरजा काय? 2 वेळचं अन्नच पाहिजे ना, लाज राखण्यापुरतं वस्त्रच हवंय ना, मग तेवढं मी अगदी भिक्षेच्या आधाराने देखील मागू शकेन. आणि समर्थांच्या जीवनात जर बघायला जावं तर हिमालयामध्ये जेव्हा बर्फाच्या अत्यंत अशा थंडीमध्ये समर्थ उघड्या अंगाने बसलेले आहेत, पण कोणाला मागायचं नाही, या भूमिकेमध्ये जे स्थिरावलेले आहेत त्यांच्यासाठी हनुमंताला वल्कल घेऊन यावी लागलेली आहे. ही निस्पृहता हवी. मी नाही मागणार. श्री महाराजांच्या जीवनामध्ये देखील अशीच आपल्याला अवस्था दिसते की खूप घाम येतोय म्हणून जा रे, काहीतरी चावऱ्या घेऊन ये, थोडा पंखा घेऊन ये, जरा ढाळत बस.
असं श्री महाराजांनी कोणालाही सांगितलं नाही किंवा खूप थंडी पडली रे, जा बरं माझ्यासाठी एखादं चांगलं घोंगडं मिळते का बघून ये, अशी देखील स्वाभाविक देहाची गरज त्यांनी मागितलेली नाहीये. भगवंताने ज्या स्थितीमध्ये ठेवलंय ती स्थिती त्याच्या इच्छेने माझ्या जीवनात आलेली आहे. मी कोणापुढे हात पसरणार नाही. ही जी निस्पृहता आहे यामध्ये खरोखर महंताचं सर्व ऐश्वर्य सामावलं आहे. आणि ज्याला ही स्थिती आपल्या जीवनात सांभाळता येते ना, समर्थ म्हणतात, जिकडे तिकडे कीर्ती माझे. त्याला त्याच्या कीर्तीसाठी बोर्ड लावावे लागत नाहीत, बॅनर्स लावावे लागत नाहीत, टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज करावी लागत नाही. त्याची स्वाभाविक कीर्ती सर्व दिगंतामध्ये पसरते. सगट लोकास हव्यास उपजे, लोक राजी राखोन कीजे सकळ काही. सगळ्यांना असं वाटतं की मी त्याच्यासाठी काय करू, मी त्याच्यासाठी काय करू. प्रत्येक जण धडपडतोय, पण हा कोणाला काही मागतच नाही. आणि त्यामुळं लोकांचं अत्यंतिक स्वाभाविक प्रेम त्याच्यावरती बसतं. ही लोक राजी राखण्याची स्वाभाविक स्थिती महंताने स्वतः अंतरंगामध्ये आपल्या बदल करून प्राप्त करायची असते. उगीच लोकांचं मन सांभाळत आपण त्या चुकीच्या रानामध्ये न जाता आपण आत्मसंधानामध्ये राहावं. आपण रामाच्या भरोशावरती जगायला शिकावं. आणि या स्थितीमध्ये जो स्थिरावलेला आहे त्याच्या जीवनामध्ये ते सर्व कार्य रामाचं कार्य होतं आणि राम त्याच्या जीवनाचा सर्व प्रकारे सांभाळ करत त्याची कीर्ती दिगंतामध्ये घेऊन जातो. असं हे विलक्षण महंताचं ज्या किमान अर्हता समर्थ आपल्याला समजून सांगत आहेत, त्यातील हा दुसरा टप्पा. उर्वरित 2 टप्प्यांचं चिंतन आपण पुढील